हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे कुस्कुरा पोळीचा। हे पोळी आहे ना, 2 पोळ्या चुरल्यात मी बारीक। त्यासाठी कांदा घेतलाय, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तेल ठेवले कढईत, त्याच्यात टाकायचे जिरे, मोहरी, कांदा। 2 कांदे चिरलेत मी। आपल्या हिशोबाने घ्यायचा, पटकन एक लागते 2, पण 2 टाकले त्या 2 पोळ्याला 2, एका पोळीला 1 आणि 2 पोळ्याला 2 छान लागतं। कढीपत्ता टाकायचा, लगेच हलवायचं त्याला। मस्त हलवायचं चांगलं। तेल मीडियमच टाकायचं। बरं, तेल आपल्या हिशोबाने, कोणाला तेल जास्त लागते, कोणाला कमी लागते। थोडं टाकतेच मी, पण ते थोडं काही नाही। पोळी 2 पोळ्या सोडलेल्या आहेत। त्याला हलवते मी, लाल होऊ दे चांगला कांदा। सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम छान आयटम आहे पोह्या। कधी कधी पोह्याऐवजी हे पण छान लागते। मस्त पोळी चुरली की। हो बाळा, आले, होऊन जाते काम पोह्यासारखं। पहिला लाल कांदा आता घालायच नाही लाल। आणि ना फ्रेंड्स, ह्याच्यात हे पण टाकता येते बरं का, लाल तिखट पण टाकू शकतो आपण, हिरवी मिरची पण। मी लाल तिखट टाकायला आहे। हे बघा, हे 2-4 शेंगदाणे, हळद, थोडीशी हळद, तिखट आपल्या हिशोबाने, मी अर्धा चमचा टाकले। हो ग बाळा, 2 मिनिट। फ्रेंड्स, भाजलं आता तेल, तिखट टाकलं त्याच्यामध्ये की हे नाही करायचं, जास्त भाजून नाही द्यायचं, करपून जातं। आता हे जे आहे ना, पोळी चुरलेली टाकली त्याच्यात आणि थोडी कोथिंबीर, झालं। थोडीशी साखर, थोडी साखर टाकायची, चवीला छान लागते। आणि थोडंसं मीठ। आणि हलवून घ्यायचं त्याला। झालं, झाकून ठेवायचं, बनला कुस्कुरा। चांगलं हलवायचं, प्लेट झाकून द्यायची वर। कधी कधी पोहे खाण्याऐवजी कुस्कुरा खायचा। एवढं हलवताना जरी वाटलं ना आपल्याला ह्याच्यात जरा कोरडं वाटायला लागले, तरी बी आपण त्याच्यात थोडंसं वरून पण तेल टाकू शकतो, तसं काही नाही, किंचित बरं का। असं झालं। आता हलवायचं चांगलं आणि प्लेट झाकून द्यायची। झाला कुस्कुरा। आणि लिंबू पिळून बी खायचा आणि दही टाकून बी खाऊ शकतो, तर लिंबू पिळून पण खाऊ शकतो, दुसरं काही नाही। चांगला लागते। सकाळी सकाळी पोह्याऐवजी कधी हे कुस्कुरा खाल्ला का पोट भरल्यासारखं होतं। दिवसभर एकदा सकाळी खाल्ला नाश्त्याला की दुपारच्या जेवणापर्यंत काही भूक लागत नाही, काय नाही। मी ह्याच्यावर झाकून देते आता। हे बघ, झाला बरं का तयार। प्लेट उघडली मी, हलवला, मस्त झाला। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि लिंबू पिळून खाऊन घ्यायचा। चला तर फ्रेंड्स, छान असा कुस्कुरा तयार झाला। तुम्हाला जर माझी कुस्कुऱ्याची रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.